श्रीमंत माणसं सतत शिकत असतात आणि प्रगती करत असतात. गरीब माणसं हे सगळं आपल्याला आधीच माहीत आहे असं समजतात. सेमिनारमध्ये मी सुरुवातीलाच सांगत असतो, मला माहीत आहे हे वाक्य सगळ्यात धोकादायक आहे. त्यापासून सावध राहा. एखादी गोष्ट तुम्हाला माहीत होते म्हणजे काय होते? सोपं आहे. ती गोष्ट तुमच्या जीवनात तुम्ही अंमलात आणलेली असते. ती जर नुसती ऐकली असेल, वाचली असेल तर ती तुम्हाला माहीत आहे असं होत नाही. स्पष्टच सांगायचं तर तुम्ही श्रीमंत आणि सुखी नसाल तर धन, यश आणि जीवनाच्या बाबतीत तुम्हाला बरंच काही शिकायचं असं दिसतंय. मी कडका असताना सुदैवाने माझ्या वडिलांच्या मित्राने मला मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला होता की हार, तुझ्या कल्पनेनुसार जर तू श्रीमंत नसशील तर तुला काही गोष्टी माहीत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. दुर्दैवाने मी त्याचा सल्ला ऐकला आणि सर्वज्ञ न होता जिज्ञासू झालो. मला सगळं माहीत आहेच हा जप सोडून सगळं शिकायचे हा मंत्र जपू लागलो आणि सगळं काही बदललं. गरीब माणसं आपलं बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला सगळं माहीत आहे आणि आम्ही श्रीमंत नाही हे केवळ आमचं दुर्दैव किंवा ब्रह्मांडाची चूक आहे अशा अर्थाचा मुखवटा त्यांनी घातलेला असतो. माझं एक आवडतं वाक्य आहे, तुम्ही एकतर बरोबर असाल किंवा श्रीमंत असाल, पण एकाच वेळी दोन्ही नसाल. बरोबर असण्याचा अर्थ असा आहे की जुन्या पद्धतीने जगण्यावरच अडून राहणे आणि याच हट्टापायी तुम्ही आत्ता आहात तिथंच आहात, नाहीतर तुम्ही श्रीमंत झाला असता. सुखाच्या बाबतीतही हेच तत्त्वज्ञान लागू पडतं. तुम्ही एकतर बरोबर असाल किंवा सुखी असाल. लेखक आणि वक्ता जिम रॉन म्हणतात, तुम्ही जर नेहमी जे केलं आहे तेच करत असाल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत आलं आहे. तुम्हाला तुमची पद्धत आधीपासूनच माहीत आहे. आता तुम्हाला नवीन पद्धत शिकण्याची गरज आहे. म्हणून तर मी हे पुस्तक तुमच्यासाठी लिहिलं आहे. तुमच्या मेंदूमधल्या जुन्या फायलींच्या जागी नवीन फायली ठेवण्याचा माझा विचार आहे. नवीन फायली म्हणजे नवीन विचार आणि नवीन काम करण्याची नवी पद्धत. नवीन कामाचे फळही वेगळेच मिळणार यात शंका नाही. म्हणून मी म्हणतो, तुम्ही सतत शिकत राहण्याची आणि प्रगती करण्याची गरज आहे. भौतिकशास्त्रात म्हणतात की जगात कोणतीही गोष्ट स्थिर नसते. प्रत्येक जिवंत वस्तू सतत बदलत असते. कोणत्याही झाडाकडे बघा, ते जर वाढत नसेल तर ते मरत आहे असे समजा. हेच माणसालाही लागू पडते. तुम्ही जर प्रगती करत नसाल तर मरत आहात. लेखक आणि तत्त्वचिंतक एरिक हॉपर यांचं मत मला फार आवडतं. ते म्हणतात की जिज्ञासू लोकच या धर्तीवरचे वारसदार असतील आणि जे जाणते आहेत ते अस्तित्वात नसलेल्या जगात जगतील. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर सतत शिकत नसाल तर तुम्ही मागे राहाल. गरीब लोकांची एक तक्रार असते की वेळ आणि पैसा नसल्यामुळे त्यांना शिक्षणाचा खर्च करता येत नाही. दुसरीकडे बेंजामिन फ्रँकलिनचा हवाला देऊन श्रीमंत लोक असं म्हणतात की शिक्षण महाग असेल तर अज्ञान अजमावून बघा. मला माहीत आहे की तुम्ही नक्कीच ऐकलं असेल तर खरं तर ज्ञान हीच शक्ती आहे. शक्तीत कार्य करण्याची योग्यता असते. मिलेनियर माइंड इंटेन्सिव्ह प्रोग्रामविषयी मी जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा कंगाल माणसे म्हणतात की आम्हाला त्याची गरज नाही किंवा आम्हाला वेळ नाही किंवा आमच्याजवळ पैसे नाहीत. याउलट
करोडपती माणसं मात्र या कोर्समध्ये भाग घेताना म्हणतात की या कोर्समध्ये मला एखादी जरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली तर माझ्यात सुधारणा होईल, माझा काहीतरी फायदा होईल. आपल्याला काम करण्याची इच्छा आहे पण वेळ नाही असं म्हणणारे नव्या युगातले गुलाम आहेत असं म्हणायला हवं. आणि यशस्वी होण्यासाठी तुमच्याजवळ हा फॉर्म्युला शिकण्यासाठी पैसे नसतील तर तो शिकण्याची तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे असं म्हणायला हवं. आणि आता आणि यशस्वी होण्यासाठी तुमच्याजवळ हा फॉर्म्युला शिकण्यासाठी पैसे नसतील तर तो शिकण्याची तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे असं म्हणायला हवं. आणि आता पैसे नाहीत मग केव्हा असतील तुमच्याकडे पैसे? 4-5 वर्षात तुमच्या परिस्थितीत काही बदल होणार आहे का? अजिबात नाही. आणि त्यावेळेस तुम्ही हेच उत्तर देणार आहात याची मला खात्री आहे. पैशाचा खेळ कौशल्याने कसा खेळावा हे शिकलात तरच तुम्हाला अपेक्षित पैसा मिळण्याची शक्यता आहे. कमाई वाढवण्याची, पैशाचं व्यवस्थापन करण्याची, पैशाची परिणामकारक गुंतवणूक करण्याची योग्यता वाढवण्याची आणि तंत्रकौशल्ये शिकण्याची तुम्हाला अत्यंत गरज आहे. तेच काम करत राहायचं आणि काहीतरी वेगळं फळ मिळेल याची अपेक्षा करायची हा अगदी मूर्खपणा आहे. साधी गोष्ट आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे करत आलात ते उपयुक्त असते तर त्याने तुम्ही केव्हाच श्रीमंत झाला असता आणि सुखीही झाला असता. पण तसे झाले नाही आणि तुम्ही उगीचच त्याचे समर्थन करीत बसला आहात किंवा इतर काही सबबी तरी देत आहात. तुमच्या तोंडावर स्पष्टपणे सांगण्याची माझी इच्छा नाही पण माझं तर हेच काम आहे. तुमच्याकडून होणार नाही त्यापेक्षा जास्त काम करून घेणं हे शिक्षकाचं कर्तव्यच असतं. नसता त्याची गरजच काय? तुम्हाला प्रशिक्षित करणे, प्रोत्साहित करणे, तुम्हाला लाडीगोडी लावून प्रेरित करणे, कोणती गोष्ट तुमच्या आड येत आहे हे स्पष्टपणे दाखवणे हेच तर काम माझे आहे. थोडक्यात तुम्हाला जीवनाच्या उच्च स्तरावर पोचवण्यासाठी मी हे सगळं तयार करणार आहे. तुमच्याकडून करवून घेणार आहे. गरज पडली तर तुमचे नव्याने सर्जन करणार आहे. तुम्हाला 10 पट सुखी करण्यासाठी, तुम्हाला 10 पट श्रीमंत करण्यासाठी ज्याची गरज आहे ते सगळं मी करणार आहे. तुम्हाला खोटी आशा दाखवणारा माणूस हवा असेल तर माझ्याकडे येऊ नका. तुम्हाला लवकरात लवकर आणि शाश्वत स्वरूपात पुढे जायचं असेल तर आपण पुढे जाऊ. यश शिकता येतं. कोणत्याही गोष्टीत यश मिळवणं शिकता येतं. महान गोल्फ खेळाडू बनायचं असेल तर शिकता येतं. महान पियानो वादक बनायचं असेल तर शिकता येतं. तुम्हाला जर खरंच सुखी बनायचं असेल तर शिकता येतं. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर ते शिकता येतं. आता तुम्ही कसे आहात, सुरुवात कुठून करायची याला काही महत्त्व नाही. तुम्ही शिकायला तयार आहात याला महत्त्व आहे. मी नेहमी म्हणत असतो की प्रत्येक महारथी कधीतरी अपयशी असतो. एक उदाहरण सांगतो. माझ्या सेमिनारमध्ये एक ऑलिम्पिक स्कीयर आला होता. मी जेव्हा माझं हे वाक्य म्हणालो तेव्हा तो उठून उभा राहिला आणि त्याने बोलण्याची परवानगी मागितली. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो माझ्या म्हणण्याला जोरदार विरोध करणार आहे पण झालं उलटंच. त्यानं आपली जीवन कहाणी सांगितली. तो लहानपणी स्कीइंगमध्ये सगळ्या मित्रांच्या खूप मागे होता. त्याचा वेग खूपच कमी होता म्हणून त्याचे मित्र त्याला स्कीइंगला न्यायचे नाहीत. निपुण होण्यासाठी तो शनिवार रविवार भल्या पहाटे पहाडावर जायचा आणि स्कीइंगचा सराव करायचा. लवकरच तो मित्रांच्या बरोबरीला आला
आणि नंतर त्यांच्या पुढे गेला. नंतर त्याने रेसिंग क्लबमध्ये प्रवेश घेतला. तिथल्या एका अग्रणी कोचकडून स्कीइंगचं शिक्षण घेतलं. हे सगळं सांगितल्यावर तो म्हणाला, मी आज स्कीइंगमध्ये महारथी असेन, पण सुरुवातीला मी अपयशी होतो. कोणत्याही गोष्टीत तुम्ही यश मिळवू शकता. मी स्कीइंगमध्ये यश कसं मिळवायचो ते शिकलो आता. श्रीमंत होण्यामध्ये यश कसं मिळवायचं ते शिकायला इथं आलो आहे. ओके. कोणीही जन्मजात आर्थिक जिनियस नसतो. प्रत्येक श्रीमंत माणसाने पैशाच्या खेळात यश कसं मिळवायचं हे शिकून घेतलं आहे. तुम्हाला ते शिकता येईल. एक सूत्र लक्षात ठेवा, ते जर करू शकतात तर मी पण करू शकतो. श्रीमंत होणं म्हणजे फक्त पैशाच्या बाबतीतच श्रीमंत होणं नसतं, स्वभावाने आणि मनाने श्रीमंत होणं पण असतं. आता मी एक रहस्य सांगणार आहे जे फार कमी जणांना माहीत आहे. श्रीमंत होणं आणि श्रीमंती टिकवून ठेवण्याचा सर्वात वेगवान उपाय आहे स्वतःचा विकास करण्यावर मेहनत घेणे. त्यामागचा विचार हाच आहे की स्वतःला एक यशस्वी व्यक्ती बनवणे. पुन्हा एकदा सांगतो, तुमचं बाहेरचं जग आंतरिक जगाचं प्रतिबिंब आहे. तुम्ही मूळ आहात. त्यावरचं टोक म्हणजे तुम्हाला मिळालेलं परिणाम हे फळ आहे. मला एक म्हण आवडते, तुम्ही जिथं जाता तिथं स्वतःला घेऊन जात असता. तुम्ही जर तुमच्या मनाचा आणि चारित्र्याचा विकास करून यशस्वी व्यक्ती बनण्यात यश मिळवलं तर तुम्ही सगळ्याच क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमच्याकडे निर्णयशक्ती असेल, नोकरी, व्यवसाय किंवा गुंतवणूक, कोणत्याही क्षेत्रात निर्णय घेण्याची आंतरिक शक्ती आणि योग्यता असेल आणि त्यात तुम्ही यशस्वी होणार याची तुम्हाला खात्री असेल. तुम्ही जर 5व्या स्तरावर असाल तर 5व्या स्तरावरची फळं मिळतील आणि तुम्ही स्वतःचा विकास करून घेतला आणि 10व्या स्तरावर पोहोचलात तर 10व्या स्तरावरची फळं मिळतील. एक लक्षात ठेवा, तुम्ही आंतरिक विकास न करता खूप पैसा कमवला असेल तर तो केवळ नशिबाच्या लहरीने कमवला असं समजा आणि तो तुमच्या हातून गमावण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही आतून आणि बाहेरून दोन्हीकडून यशस्वी व्यक्ती असाल तर तुम्ही खूप पैसा कमवाल, तो टिकवून ठेवाल आणि वाढवाल सुद्धा. आणि सर्वात मुख्य म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. श्रीमंत माणसांना यशाचा क्रम बनणे, करणे आणि होणे असतो आहे हे माहीत असते. गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांचा असा विश्वास असतो की यशाचा क्रम होणे, करणे आणि बनवणे असा असतो. गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांना नेहमी वाटत असतं की माझ्याजवळ खूप पैसा असता तर माझ्या मर्जीप्रमाणे करायला मिळालं असतं आणि मी यशस्वी झालो असतो. श्रीमंत माणसं असं समजतात की मी जर यशस्वी व्यक्ती झालो तर पैशासकट मला हे हवे आहे ते मिळवण्यासाठी मला जे करणे गरजेचे आहे ते करू शकेन. जी गोष्ट फक्त श्रीमंतांनाच माहीत आहे ती मी तुम्हाला सांगतो. श्रीमंत होणे म्हणजे खूप पैसा कमवणे नाही, तर स्वतःचा विकास करणे आणि स्वतःला जितके शक्य आहे तितके सर्वश्रेष्ठ बनवणे आणि हेच सर्वात मोठे लक्ष्य असतं. व्यक्ती म्हणून स्वतःचा विकास करणे. विश्वविख्यात गायिका आणि अभिनेत्री मॅडोनाला एकदा प्रश्न विचारला गेला की तिच्या बाह्यरूपात, संगीतात आणि शैलीमध्ये दरवर्षी बदल का करत असते. तिनं उत्तर दिलं होतं की संगीत हे तिच्या स्वची अभिव्यक्ती करण्याचं एक माध्यम आहे आणि दरवर्षी त्यात बदल करण्याने मला माझं व्यक्तिमत्व जसं हवं आहे तसं विकसित करायला संधी मिळते. थोडक्यात सांगायचं तर यशाचा संबंध काय आहेशी नसून कोण आहेशी आहे. कोण म्हणजे तुम्ही,
प्रशिक्षणाकरता आणि शिकण्याकरता अगदी योग्य आहात. मी सुद्धा काही परिपूर्ण नाही, त्याच्या आसपास नाही, पण भूतकाळातला मी आणि संपत्ती आणि आजचा मी आणि संपत्ती यांचा थेट संबंध मी बघू शकतो. यशाच्या मार्गावर चालायला मी शिकलो. तुम्हाला पण शिकता येईल म्हणून तर मी तुम्हाला शिकवतोय. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की प्रत्येक व्यक्तीला यश कसं मिळवायचं याचं प्रशिक्षण देता येतं. मला ते कुणीतरी शिकवलं होतं आणि आता मी तुम्हाला शिकवत आहे आणि त्याचा फायदा होत आहे. श्रीमंत आणि गरीब मध्यमवर्गीय माणसांमध्ये आणखी एक फरक आहे. तो असा की श्रीमंत माणसं आपल्या क्षेत्रात विशेष तज्ज्ञ असतात, मध्यमवर्गीय आपल्या क्षेत्रात सामान्य असतात आणि गरीब तर अगदीच वाईट असतात. तुम्ही तुमच्या कामात किती चांगले आहात, तुमच्या नोकरी व्यवसायात तुम्ही किती चांगले आहात ते जाणण्याचा निष्पक्ष मार्ग सांगू. तुमची कमाई किती आहे ते बघा. अगदी सोपं आहे. चांगली कमाई करण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम असणं आवश्यक आहे. हा सिद्धांत आपण क्रीडा जगतात नेहमीच बघतो. जो सगळ्यात चांगला खेळाडू असतो त्याची कमाई सगळ्यात जास्त असते. जाहिरातीमधूनही त्यांना जास्त पैसे मिळतात. हाच सिद्धांत व्यावसायिक आणि आर्थिक जगालाही लागू पडतो. तुम्ही धंद्याचे मालक असा किंवा व्यावसायिक किंवा नेटवर्क मार्केटिंग डिस्ट्रीब्युटर असा किंवा विक्री क्षेत्रात कमिशनवर काम करणारे किंवा पगारी नोकर असा, तुम्ही तुमच्या क्षेत्रात जितके चांगले असाल तितकी तुमची कमाई चांगली असेल. म्हणूनच आपल्या क्षेत्रात सतत शिकत जाणे आणि योग्यता वाढवत जाणे आवश्यक असते. तुम्ही निवडलेले क्षेत्र कोणतेही असो, त्यात सतत शिकत राहून आपले कौशल्य वाढवणे का गरजेचे आहे यामागचे एक कारण हेही आहे. शिकण्याच्या मुद्द्यावर बोलत असताना याची नोंद घेणे आवश्यक आहे की श्रीमंत लोक नुसते सतत शिकत नाहीत, तर त्यांचे जे आदर्श आहेत त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ह्या गोष्टीची खात्री करून घेतात. त्या क्षेत्रात जे खरोखरच विशेष तज्ज्ञ आहेत आणि त्या क्षेत्रात जे यशस्वी आहेत त्यांच्याकडूनच शिकण्याचा प्रयत्न ते करतात. श्रीमंत माणसे आपल्यापेक्षा श्रीमंत माणसांकडून सल्ला घेतात. गरीब लोक आपल्या मित्रांचा सल्ला घेतात जे त्यांच्यासारखेच गरीब असतात. नुकतीच माझी एका इन्व्हेस्टमेंट बँकरबरोबर मीटिंग झाली. त्याला माझ्याबरोबर बिझनेस करायचा होता. सुरुवातीला मी त्याच्याकडे काही लाख डॉलर्स जमा करावे असं त्यानं सुचवलं. मग तो म्हणाला की माझी फायनान्शियल स्टेटमेंट्स पाठवून द्यावी. ते बघून तो मला सल्ला देणार होता. मी त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणालो, माफ कर, पण हे उलट उत्तर होतंय असं वाटत नाही का? माझा पैसा सांभाळण्यासाठी तुझी सेवा घ्यायची तुझी अपेक्षा असेल तर मीच तुझी फायनान्शियल स्टेटमेंट बघायला हवी. तू जर श्रीमंत नसशील तर या भानगडीत पडू नकोस. माझं बोलणं ऐकून तो सटपटलाच. त्याची स्वतःची योग्यता त्याच्याच व्यवसायाचा आधार असते हे त्याला माहीत नव्हतं आणि त्याला असं कोणी विचारलंही नव्हतं. हा मूर्खपणाच आहे. माउंट एव्हरेस्टवर जो कधी चढला नाही अशा माणसाला कोणी गाईड म्हणून घेईल का? जो अनेक वेळा शिखर चढला आहे, अनुभवी आहे, असाच तज्ज्ञ माणूस तुम्ही निवडाल ना? तुम्ही अगदी गंभीरपणे मन लावून आणि शक्ती खर्च करून सतत शिकत राहा असा माझा सल्ला आहे. मात्र कुणाकडून नुसतं शिकत आहात यापासून जरा सावध राहा. एखादा खूप चांगला सल्लागार असेल, कोच किंवा प्लॅनर असेल, पण कडका असेल तर तो तुम्हाला एकच गोष्ट शिकवेल, कडका कसे बनायचे. तुम्ही पर्सनल सक्सेस कोच निवडावा असा माझा सल्ला आहे. चांगला कोच तुम्हाला जे काम करायची इच्छा आहे तेच काम करायला लावेल.
काही कोच जीवनाचे मार्गदर्शक असतात, म्हणजे ते सर्व गोष्टी सांभाळतात. काही जण एकाच विषयातले तज्ज्ञ असतात, ते वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारभार, आर्थिक कारभार किंवा आरोग्य किंवा अगदी आध्यात्मिक विषयावरचे सुद्धा कोच असतात. कुणीही निवडा, पण तो त्या विषयातला तज्ज्ञ आहे की नाही हे तपासून घ्या. एव्हरेस्टवर चढण्याचे जसे अनेक यशस्वी मार्ग आहेत, तसे मोठ्या प्रमाणातली कमाई, अतिजलद आर्थिक स्वातंत्र्य व संपत्ती मिळवण्याचे अनेक मार्ग आणि डावपेच आहेत. ते शिकून घेण्याची आणि अंमलात आणण्याची तुमची इच्छा हवी. पुन्हा एकदा आठवण करून देतो, कमाईच्या 10% रक्कम शिक्षणासाठी राखून ठेवा. पुस्तके, टेप, सीडी खरेदी करून त्याचा अभ्यास करा. तुम्ही कोणताही विषय शिकण्यासाठी निवडा, पण त्यासाठी आधी पैसा असणे गरजेचे आहे. गरिबासारखं मला सगळं माहीत आहे असं म्हणू नका. तुम्ही जेवढं जास्त शिकाल, तेवढी जास्त कमाई कराल आणि ती कमाई बँकेत घेऊन जाल. धन्यवाद.